मग तो लंडनला पोचतो. लंडनला पोचल्यानंतर तो रूम पाहतो आणि कॉलेज पण पाहतो. मग दुसऱ्या दिवसापासून कॉलेज चालू होतं. कॉलेजला रोज जातो. पण बायकोने सांगितलेलं असतं की मला आहे ना गेल्यानंतर पत्र पाठवत जा, पत्र पाठवायला विसरू नका, हे बायकोने पहिले सांगितलेलं असतं. मग तो कॉलेज चालू असताना बायकोला महिन्याला पत्र पाठवत राहतो. मग काही दिवसानंतर 2 महिन्याला पत्र पाठवतो आणि काही दिवस गेल्यानंतर 6 महिन्यांनी पत्र पाठवलं आणि थोड्या दिवसांनी 1 वर्ष झालं तरी पत्र पाठवलं नाही. त्यावेळेस बायकोला वाटतं की आता त्यांचं पत्र येत नाही, आपण पत्र लिहून तरी त्याचा काय उपयोग आहे. जर तिकडून रिप्लाय येत नसेल, उत्तर येत नसेल, तर ती पत्र लिहिण्याला तरी काय अर्थ आहे. मग ती ठरवते की आता आपण लंडनला जायचं. ती मनात विचार करते की जर पत्र येत असतं तर मी 3 वर्षे काय 6 वर्ष राहिली असती, पण मला आता जावं लागेल. त्यांच्यात काय बदल झालाय नेमकं ते मला पाहून यावं लागेल. मग त्यावेळेस घरचे गावातले लोक सांगतात की जाऊ नकोस, पण ती म्हणते काय नाही, म्हणते मी फक्त भेटून येते आणि परत माघारी येते, असं सगळ्यांना सांगते. मग ती लंडनला जाते. लंडनला गेल्यानंतर तिला कॉलेज माहिती असते, कारण ती पहिलं पत्र पाठवत असायची, त्याच्यामुळे तिकडचा ॲड्रेस तिला माहीत होता. मग कॉलेज सुटायच्या वेळेस ती बाहेर जाऊन उभी राहते. मग कॉलेज सुटतं त्यावेळेस तिचं लक्ष म्हणजे तिचा नवरा त्याच्याकडे जातं. तो येताना बाहेर निघताना दिसतो. मग तिला खूप आनंद होतो. तिला वाटतं असं जाऊन पटकन भेटावं, बोलावं. आणि त्यावेळेस तिचं लक्ष एक शेजारी मुलगी उभी राहिलेली असते तिच्याकडे असतं. मग ती म्हणते ही मुलगी कोण असेल, आणि मग ती त्यावेळेस त्याला भेटायला जात नाही. त्याला माहीत नसतं की ही आलेली आहे म्हणून. मग तिला वाटतं की आपला काहीतरी गैरसमज तर नसेल, म्हणून ती ठरवते की एक रूम करून लक्ष ठेवायचं. कॉलेज सुटायच्या वेळेस, भरायच्या वेळेस जाऊन लक्ष ठेवायचं. मग एक रूम घेते आणि त्या रूममध्ये राहते आणि ती रोज कॉलेज सुटायच्या वेळेस, भरायच्या वेळेस जाऊन उभी राहते. कारण तिला वाटत असतं आपला काही गैरसमज तर नसेल ना, म्हणून ती नंतर लक्ष ठेवायला चालू करते.